आज मी करतले माझ्या आयुष्यातला पहिला रक्तदान। एकदम जाम भीती वाटता, शेवटपर्यंत बघा। रक्तदानासाठी बाजारपेठेतून माझा मित्र माका इलो खाली नेऊक 15व्या वर्धापन दिनानिमित्त बाळगोपाळ मंडळ आचरा यांच्यानी ठेवलेले रक्तदानाचे शिबिर संदीपच्या गाडीवर बसल्याने पोहोचलो आम्ही शिबिरात। थैची काहीशी अशी व्यवस्था होती। थै पोचल्याने बघले तर आपला मित्र रक्तदान करून चाय आणि बिस्किट खाय होतो। मग मी गेले माझ्या नावाची नाव नोंदणी करू। नाव कसं तुझं? पराग नामदेव कुबल। ह्या सगळ्यांका रक्त देताना बघून माझा रक्तच गोटान गेला आणि जाम भीती वाटली। बाळगोपाळ मंडळाच्या या रक्तदान शिबिरात खूप जणांनी सहभाग घेतलो आणि रक्त दिलेल्यांका दिल्याने सर्टिफिकेट आणि कुलसुम नर्सरीकडनं सेंद्रिय खत। दादा मला सांगा की रक्तदानाविषयी लोकांच्या मनात खूप भीती आहे। रक्तदान का करावं आणि कशासाठी करावं? रक्तदान हे एक सर्वोच्च दान म्हणून मानलं जातं। एक तर माणसाचं रक्तच माणसाला लागत असतं, त्यामुळे कोणी तयार करू शकत नाही रक्त। त्यामुळे अपघात जेव्हा होतात किंवा थॅलेसिमियाचे पेशंट्स आहेत किंवा इतर जे काही ब्लड चे आजार आहेत त्याच्यासाठी रक्ताची गरज सततच असते। तर ह्या गरजा पुरवण्यासाठी आपल्याला रक्तदान करणं गरजेचं आहे। आणि असं नाहीये की आपण जर का रक्तदान केलं तर त्याच्याने आपल्याला काही दुखापत होईल किंवा काही आजार होऊ शकतात। तर रक्त हे आपल्याकडे सतत नवीन बनतच असतं आणि जर का जुनं रक्त आपण दान केलं तर नवीन रक्त आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये बनत जातं। तर 3 महिन्यांनी पुरुषांनी आणि दर 4 महिन्यांनी बायकांनी रक्तदान केलेलं सर्वात चांगलं मानलं जातं। यायला रक्त देऊ गेलोय पण झाला काय, 1 वर्षाच्या आत मला कुत्रो चावलेलो, त्याच्यामुळे मी दिलंय ना। आता नेक्स्ट टाइम